मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवट ह्याचा आपटेंच्या शिल्पकला ह्याच्यापर्यंत गेलेला आहे। खरं तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठेकेदाराला, नोंदणीकृत ठेकेदाराला, त्याला एक्सपिरियन्स असलेल्या ठेकेदाराला मिळालं पाहिजे होतं, परंतु असं न करता आपल्या ठेकेदारांना मिळाले पाहिजे म्हणून जो 3-3.5 कामाचे 7-8 भाग करण्यात आले। आज आपण बघितलं असाल, तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे 25-25 लाखाचे मजूर संस्थांना, खरं तर मजूर संस्थांना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो, अशा वेगवेगळ्या मजूर 6 संस्थांना ही कामं एकाच दिवशी देण्यात आली। म्हणजे एकाला भिंत बांधण्याचं काम, एकाला बुरुज बांधण्याचं काम, एकाला लँडस्केपिंगचं काम, आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता। ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी आहे। त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचधातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला, पंचधातूचा म्हणून त्याचा एस्टिमेट करण्यात आलं, पंचधातूचा म्हणून त्याचे पैसे देण्यात आले, परंतु हा पुतळा पंचधातूचा नव्हता हे काल सिद्ध झालेलं आहे। हा पुतळ्यामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा पुतळ्याचं कालचा जो प्रकार झाला आहे पुतळ्याबाबत तो त्याच्यामुळे झाला आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे। खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहेत। आपण बघितलं असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली। त्या तक्रारीच्या आधीच 26 तारीखला हा पुतळ्या संदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेव्हीला पत्र दिलं, ते त्याच दिवशी इन्व्हर्ट करण्यात आलं। म्हणजे खरं तर कालचं पत्र आदल्या दिवशी इन्व्हर्ट किंवा आधी 8 दिवस केलं आपण समजू शकलो असतो, परंतु पुतळ्या झाल्यानंतर आपल्याची जबाबदारी कोणावर झटकायची म्हणून ते इन्व्हर्ट करण्यात आलं आणि त्यामुळे या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत बांधकाम खातच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे। त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं ज्ञान पाजणारे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हे जर प्रकरण दुसऱ्या कुठे विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते, देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप केले असते, परंतु आता यांची तोंड कोणी बांधली आहेत का? आता त्यांची तोंड कोणी बांधली आहेत आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणचा हात आहे आणि या कामाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या निवडणुकीला पैसा पोहोचलाय हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला माहिती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।